नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः। श्री राम जय जय राम। 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। अनुसया मातेच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना दत्तांनी आज्ञानाबाबतीचं विवेचन केलं आणि त्या वृत्तांच्या मागील अध्यायातलं प्रश्न क्रमाने सांगायला सुरुवात केली। आता प्रश्न कोणता आहे तर संसाराच्या बाबतीमध्ये मला विवेचन करून सांगा असं अनुसयेनं दत्तांना प्रश्न केला की आतापर्यंत तुम्ही देहाचं आणि ब्रह्मांडाचं याचं ज्ञान सांगितलं। आता हा जो संसार आहे जगामध्ये हा जो प्रकृतीनं निर्माण केलेला संसार आहे याच्या बाबतीत कथन करा। तेव्हा भगवान दत्तात्रय विवेचन करतात अनादिकालापासून हा वासनेनं उद्भवलेला संसार आहे। आत मनामध्ये वासना उत्पन्न होते आणि वासनेचं बीज जे अंकुर आहे ते प्रत्येकाच्या कर्मानुसार आलेलं असतं। आपली जशी कल्पना असेल सत असत त्याच्यामध्ये तीन प्रकार सत्वगुणी रजोगुणी आणि तमगुणी या तीन प्रकारानं जशी वासना असेल तसा वासनेमुळे आपल्याला इथे संसार अनुभवावा लागतो। मग जर समजा आमचा रजोगुणात्मक वासनेचा संसार आहे तर आम्हाला याच्यात काय केलं पाहिजे तर प्रत्येक गोष्टीत मर्यादा घातली पाहिजे। मग ही मर्यादा घालावी कशा करता तर माणसाच्या प्रकृतीचे अतिहाल होऊ नये याकरता। पदार्थ खावे पण अति खाऊ नये। शरीराला जे पदार्थ पौष्टिक आहे तेच पदार्थ विष होतात। उदाहरणार्थ अजीर्ण असल्यावर जेवल्यावर उलटी झाली तर विष झालं, पचून रक्त झालं तर ते साकार झालं। म्हणून अन्न हे सुद्धा जरी शरीराला पोषक असलं तर ते प्रमाणशीर गेलं पाहिजे। मग प्रमाणशीर जाण्याकरता त्याला मर्यादा घातली। म्हणून मग मर्यादा ही कशी कळेल तर परमात्माने एक अवतार धारण केला राम अवतार आणि त्यामध्ये मर्यादित पुरुषोत्तम असं आचरून दाखवलं। मग संसारामध्ये सगळं काय आहे तर असत्य आणि सत्य याचं मिश्रण आहे।
मग ज्याला संसार सुखाचा करायचा असेल त्याने सत्याच्या आश्रयाला चिटकून राहायचं. मग ते सत्य आणि असत्य याचं मिश्रण चालतं संसारामध्ये. मग ते सत्याला चिटकून राहायचं आणि असत्य जे आहे ते त्या व्यवहारापुरतं धरायचं. जसं आपल्याला कोणाचं वळण पटत नाही आहे, मग त्या ठिकाणी त्या सत्याचा उपार नाही करावा. तुझं वागणं मला पटत नाही भाऊ, मला कधी तुझ्या मताप्रमाणे काही माझी बुद्धी सहमत नाही, बस असं म्हणून बाजूला आहे की तुझी बुद्धी खराब आहे किंवा तू खराब आहे म्हणून मी तुझ्याशी बोलत नाही, असं नाही बोलाय. कारण सत्य जे आहे व्यवहारामध्ये सत्यात मिश्रण होतं. पहा तुम्ही, आपण एवढं चांगलं भज्याचं पीठ करतो आणि त्याच्यात सोडा टाकतो. काही लोक म्हणतात आपला खाता सोडा कमी पडतो, जरा का जर कपड्याचा टाकला ना मस्त टेस्ट येते, ते कपड्याचा टाकतात. बाजारामध्ये निरमा पावडर टाकून तळले जातात कारण त्याला टेस्ट येते. चांगलं दूध नासवून मग त्याचा पदार्थ खाल्ला जातो. म्हणजे सत्य जे आहे ज्या ठिकाणी आपल्याला ते व्यवहारात आणता येत नाही त्या ठिकाणी आपण सत्य वचनाने बाजूला व्हायचं, त्याच्यात मिसळायचं नाही आणि त्याचा द्वेषही करायचा नाही, त्याच्याबद्दल रागही करायचा नाही, त्याच्याबद्दल क्रोधही नाही करायचा. बा हे आपला विषय नाही, तो आपला विषय नाही आहे. म्हणून वासना उद्भवते आणि वासनेमुळे षड्विकार आदी व्यवहारात येतात. वासना उत्पन्न झाली की षड्विकार काम क्रोध लोभ मद मत्सर हे विकार उत्पन्न होतात आणि हे बाजारात आहे. संसाराच्या बाजारामध्ये हे षड्विकार आहे. हे विकार मग आपल्याला श्रवणानं, डोळ्यानं, त्याच्यानंतर चवेनं हे आपल्यामध्ये प्रवेश करतात आणि इंद्रिय यांचे गुलाम होतात. मग इंद्रियांना काय केलं पाहिजे? हे माते, इंद्रियांना संयमाकडे दिलं पाहिजे. इंद्रियों के घोडे संयम में पडे नाही तो अडे तो अडेच. पहा तुम्ही, आपल्याला मिठाचं प्रमाण वाढत गेलं की वाढत जातं, गोडाचं प्रमाण वाढत गेलं की वाढत जातं. मग जे आहे ना त्याच्यामध्ये या इंद्रियाला सांगायचं की नाही हेच तू मान. जेव्हा संयम दिला जातो तेव्हा हे षड्विकार कमी उत्पन्न होतात आपल्याला. जोपर्यंत आपण संयमाकडे लक्ष देत नाही तोपर्यंत विकार उद्भवत राहतात. आपल्याला 32 कपडे आहे, माझे हे आहे ना चांगले, मग कशाला अपेक्षा करायची? तर हे लक्षात नाही येत आपल्याला. आपण असं म्हणतो वेस्टेज मनी, पण किती वेस्टेज जातो याचा विचार नाही करत आपण. वाया किती जातं. कोणतीही गोष्ट सदुपयोग झाली पाहिजे. म्हणून त्या मुंबईला महानगरिका म्हणतात, तिथे एक जुन्या कपड्यांचाही बाजार भरतो आणि हे भला मोठा असतो तो. 2 दिवस आहे मला वाटतं काहीतरी त्याचे, असं आहे ते. म्हणजे ते सुद्धा विकले जातात. पूर्वी भांडे मिळायचे त्याच्यावर, आता कपडा मुबलक झाल्यामुळे त्याचं प्रमाण कमी झालं. गरीब माणसाजवळ सुद्धा भारी कपडा येऊन पोहोचला आहे. त्याची ऐपत नसली तरी तो घेतो आणि व्यवस्थित न ठेवलं तरी तसंच वापरतो आणि लगेच फेकतो. कारण काही वस्तूंना व्यवस्थित वापरावे लागतात म्हणजे ते दीर्घकाळ टिकतात. त्या व्यवस्थित नाही वापरला तर लगेच नाश होतो. जसं भाज्या आणल्या 8 दिवसाच्या स्वस्त म्हणून, लक्ष द्या. मग आधी कोणत्या भाज्या वापरून घ्यायच्या? तर पालेभाज्या आणि नंतर फळभाज्या करायच्या. काही लोक आधी बटाटे करून टाकतात आणि मग मेथी वाया चालली गेले ना वाया ते. मग हे संसारामध्ये मर्यादा. बरं, संसार इतक्यात एक भाजी 3 प्रकारे करता येते. कोरडी करता येते, ओली करता येते, पातळ करता येते. मग त्याच्या अंगी तुमच्याजवळ मर्यादा पाहिजे. आणि ज्यांचे मर्यादा आहे त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक विवंचना कमी असते आणि मर्यादा नाही त्यांच्या जीवनात आर्थिक व्यवस्था दर महिन्याला तयार असते. आणि मग आपण म्हणता हे खिडकी खराब आहे म्हणून परवडत नाही.
असं आहे. बरं, त्याच्यावर मणी पण खुशवार आहे, अंथरूण पाहून पाय पसरवावे. किती सोपी म्हण आहे. पण आपण या म्हणीचा वैयक्तिक विचाराने उपयोग करत नाही. वैयक्तिक विचाराने उपयोग करत नाही. म्हणून ते म्हणतात हे षड्विकार जे आहे हे व्यवहारात सांगितले. देहाला जन्मापूर्वी डोळे असतात. हा देह जन्माला येतो तेव्हा आपण आईला विचारतो तुला काय डोळे आहे, म्हणजे हे विकार तेव्हापासूनच लागलेले आहे. आपण स्त्रीला विचारतो तुझी काय इच्छा आहे. आपलं जाऊ द्या, पण रामांना लवकुश जेव्हा झाले तेव्हा सीतेला या व्यवहाराप्रमाणे रामाने असं विचारलं आहे वनवासातून परत आल्यावर की तुला आता काय इच्छा आहे. पारिजातक वृक्षाखाली सीतेला बसवलं. पतीने विचारलं पाहिजे, सासूने विचारलं पाहिजे, सासऱ्यांनी विचारलं पाहिजे. तर त्या सीतेने मला सांगितलं की मला या गर्भावस्थेमध्ये वनामध्ये ऋषीची सेवा करावीशी वाटते. आता राम म्हणे तू राजाची मुलगी तुला वनात जावं लागतं, याच्याकरता विपरीत काहीतरी घडवावं लागेल. विपरीतीशिवाय तुला जाता येणार नाही. म्हणून एकाच्या तोंडामध्ये तो शब्द बसवला की मी काही राम नाही, की रावणाच्या घरी राहिलेली सीता सांभाळतो बस. आणि मग सीतेलाही माहिती होतं स्वतः सीतेला बाहेर जायचं होतं. मग एवढं कारण घडलं. म्हणून जन्मात तर डोहाळे आहे आणि डोहाळ्यानंतर सोहळे आहे. जन्माला आला काय सोहळा आहे, नामकरण सोहळा, जाऊळ सोहळा, लग्न सोहळा. म्हणजे जिथे डोहाळे आहे तिथे सोहळे आहे. तुम्ही एखाद्या बाईच्या पोटी संन्यासी मुलगा जन्माला तर ते म्हणते यावेळेला मला काहीच वाटत नाही, मला काहीच करायचं नाही, नको डोहाळे जेवण नाही, घेणं नाही, देणं नाही. बरं आपण चांगलं घरात करायचं तर गच्चीवर करायला लागलो, जागा नाही, मोठं फंक्शन करतो. तो नातू उठला की गच्चीच दाबतो आजोबाची. हे घरात करायचे सोहळे. आणि म्हणून डोळ्या जेवणाच्या वेळा, बारशाच्या वेळा काळे फुटाणे प्रसादाला ठेवले. कारण काय आहे का, तो हळदीन दिलं की ते बाईच्या हातात द्यायचे. तिने ते काळं पाहिलं की तिची नजर बाळावर लागत नाही. म्हणून हे सुरती घेऊन येतात आणि त्याला मीठ लावून ठेवतं. आणखी गूळ आणि मीठ काय होतं, असं आहे ते. बगीच्यात डोळे जेवण करतात. तो नातू आजोबाला बगीचात बगीचात बगीचात. हे घरातले सोहळे आहे, तुम्ही त्यांना बाहेर आणले. डोळे जेवण सुद्धा बगीचात करायचं नाही आहे. काय झालं, लवकुश 12 वर्षापर्यंत रामाला दिसले नाही, फक्त सीतेला दिसले. आणि त्यांना ऋषी कुमारांकडून ज्ञान दिवलं. म्हणजे शैक्षणिक कार्यासाठी हे दोन्ही पुत्र असे इकडे जन्माला आले, ऋषितुल्य झाले. आणि काय ऐकलं त्यांनी, घरी रामचरित्र नाही शिकले, वाल्मिकांनी त्यांना रामचरित्र शिकवलं म्हणून रघुकुल भूषण झाले. शाळेत जे शिकायला मिळतं त्या शिक्षणानं मुलांच्या बुद्धीवर जास्त प्रतिबिंब होतं. आपण घरी जे शिकवतो त्याचा प्रभाव त्यांच्यावर कमी पडतो. म्हणून पूर्वी पाठशाळा होत्या, काय होत्या, पाठशाळा आहे. आता शाळेत बदल झाला. काय झाला, बदल झाला. शाळेमध्ये इतक्या सुट्या आल्या आहे की 365 दिवसातून तर की 2-1 महिने तर सुट्टीत चालले जाते. आता शेवटी दिवाळीच्या कमी केल्या, उन्हाळ्याच्या कमी केल्या, नाताळची 1च दिवस दिली. ज्यांची ती शाळेवर त्यांनी ती 10 दिवस द्यायची. नाही तर दिवाळीची सुट्टी अधिक नाताळची 10 दिवस सुट्टी म्हणजे मग काय, मग अभ्यासक्रम कसा घ्या घाई. सगळ्याच मुलांची ग्रॅस्पिंग पॉवर चांगली नसते. घाईत घेतल्यामुळे त्यांना मार्क कमी पडतात, त्यांना समजत नाही.
मग पूर्वी दर शनिवारी एक पेपर घेत होते एक विषयाचा. आता ते नको. आता क्लासमध्ये दर शनिवारी पेपर घेतात. कारण परीक्षा पाहावीच लागते ना की यांनी कितपत यांच्या बुद्धीमध्ये उतरलं. हे परीक्षेशिवाय उपयोगच नाही. परीक्षा नसताना खोटं नाणं बाजारात आपल्याला परत पाठवतं. तसं आहे ते की व्यवहार आणि कार्य या दोघी गोष्टी केल्या पाहिजे. म्हणून ते पुढे म्हणतात जन्माचे सोहळे त्यानंतर अजीव शास्त्रानुसार आचरण. हे सोहळे का करायचे जन्माचे? तर ते संस्कार आहे. आपण आता 8चं लग्न 3:45 म्हणजे आपल्याला त्याचं महत्त्वच राहिलं नाही. आता बघा तुम्ही सकाळीचं जर वैदिक पद्धतीने लग्न म्हणताना लोकांना आम्ही संध्याकाळी सकाळी नाही येणार. कोणाला ते वैदिक नको आहे. तुमचं करून घ्या. मग हे म्हणता चालते तुमचं. लोकही कमी असतात. मग तो म्हणतो उरकवा. म्हणजे सोहळे कुठलेच बरे होत. सगळ्यांना फंक्शन आवडत आहे. घरच्या लोकांनी तरी सोहळ्याला हजर राहिलं असं आहे. हे लक्षात नाही येत. आपण सोहळे करतोय पण ते फंक्शन उत्सव एक प्रधानम. लग्न आणि म्हणजे काय झाले उत्सव. वाजंत्री वाजले की लोक गोळा होता. वाजंत्री बंद झाले की चालले. त्या वाजंत्रीमध्ये ऐकू येऊ अथवा न येऊ. किंवा आपण रस्त्याने जातोय लोक काय म्हणतील आपल्या या काही कोणाचे लक्ष काय. ते कुठल्या तरी देवाची प्राणपतीचं 6 DJ महाराज मिरवाला 6. हे असं आहे धार्मिक गोष्टीमध्ये सुद्धा. मग त्याच्यात काय होतं उत्पाद होतो, भानगड होते, कलह होतो. तुम्हाला जर कलह भानगड निर्माण करायची नसेल तर कुठलाही अतिरेक नको. अतिरेक आला की भीती आली. अतिरेक आला की संकट आलं. अतिरेक आला की द्रव्याचा नाश झाला. म्हणून ते म्हणतात शास्त्रानुसार आणि कुळानुसार करण्याचा विचार म्हणजे संशय. आपल्या शास्त्रानुसार आणि आपल्या कुळानुसार जे आपण करतो त्याला संसार असं म्हणतात. आता कुळाचा विस्तार करण्यापर्यंतचा विचार म्हणजे संसार होय. कठोर तपचरणाचं फळ मिळाल्यानंतर निज भावना बदलू नये. आपण तप केल्यानंतर आपल्या ज्या घराण्याच्या परंपरा आहे त्या सोडायच्या नाही. कारण परंपरेला काहीतरी अर्थ आहे. पण आपण काय करतो दिवसेंदिवस परंपरा बदलायला लागले लोक. परंपराला मानत नाही. परंपरेला महत्त्व देत नाही. मंगल मिरवणूक काढायची आणि त्याच्यात मद्यप्राशन करत नाचत जायचं. काय अर्थ आहे? कशी काय मंगल राहील ती? मंगल कार्यालयातल्या लग्न ठरवायचं. कार्यालयाचं नाव मंगल आणि दारू पिऊन भानगडी. मग ते मंगल होईलच कशाचं? नाही आम्ही एवढं चांगलं पाहिलं गुण जमवले तरी भानगडी होऊन राहिल्या. अरे तुम्ही अमंगल केलं ना. बासुंदी केली त्याच्याबरोबर 2 कांदे खाल्ले. वाजविकार वाढेल ना. बासुंदी सात्विक आहे, कांदा तामसी आहे. वात उभा राहील, पोट गडगड करेल. मग ती बासुंदी अमृत आहे, ती उपयोगाला आली का? नाही. म्हणून ज्या दिवशी खीर असते त्या दिवशी कांद्याचे भजे नसतात. पण आपण म्हणतो चालतं. खंडेरावाच्या नावाखाली तोताराम बाबा खाऊन घेतो. खरंच खंडेरावाला कांदे चालता का ते जाऊन पहा बरं तुम्ही. ती सुरुवात केली आहे त्या दिवशी. ऋतू बदलला म्हणून त्या पदार्थाला सुरुवात केली आहे. म्हणून निजभावात बदल होऊ नये. अविचारात कधी बुडू नये. आपला निजभाव बदलू नये आणि आपण नेहमी अविचारामध्ये
जे विचार माणसाचा नाश करतील अशा विचारात बुडायचं नाही. आज बघा तुम्ही अविचारामध्ये जास्त लोक बुडून राहिले आणि अविचारे वीण सर्व व्यर्थचे आहे. विचाराविण सगळं व्यर्थ आहे आणि अविचाराने नाश आहे. म्हणून सारासार विचार म्हणजे संसार होय. जर संसारात विवेक राखला नाही तर विकृती होते आणि विकृती झाली की नाश आहे. विकृती झाली की नाश आहे आणि नाशामुळं माणसाला दुःख आहे. काही लोक म्हणताना आमच्या वाट्याला दुःख झालं आहे कारण तुम्ही विचार करीत नाही ना. विचार केल्याशिवाय सुखाचा संबंध यायचा नाही. मग काय आहे तर मर्यादा ह्या सुखाचा संबंध आहे. मनुष्य मर्यादेने वागेल तर त्याच्या जीवनामध्ये त्याला सुख प्राप्त होतं. जर तो अमर्यादेशीर वागला तर त्याला सुखाची सावली येत नाही. म्हणून माणसाने मनात आसक्ती नसावी व मनाला विरक्त ठेवावे. कुठेही जास्त रमायचं नाही किंवा जास्त आपल्या अवकतीच्या पलीकडची गोष्ट असेल तर त्याच्यावर विचार करायचा नाही. उष्ण घेतलं की फेडावं, नाही फेडलं तर नाव जातं. आपलं तसं आहे, दिया उसका लिया तो फिर संसार क्या किया. नाही, ज्याचं घेतलं आहे त्याचं दिलं गेलंच पाहिजे असा अट्टहास आपल्या अंगी पाहिजे. असा अट्टहास जोपर्यंत आपल्या अंगी येत नाही. हरिओम हरिओम. आज कोणी नाही बरोबर नाही ते तर आहे. हो. म्हणून अविचारात कधी पडू नये. मनाला विरक्त ठेवावं. वृत्ती चंचल असेल तर तिला स्थिर करण्याचा प्रयत्न करीत राहावा. जसं माकड चंचल आहे, कुत्रा चंचल आहे, तर आपण काय करतो त्यांना बंधन करतो, नाहीतर ते नुकसान करतात. ते नुकसान करतात. आता तो प्राण्यांवरही संस्कार करतात त्यामुळे त्यांचा क्रूरपणा कमी झाला आहे. मग माणसावर सुद्धा जर संस्कार केले तर त्यांच्यामधले जे अविचार आहे ते अविचार कमी होतात. म्हणून संस्कारात विज उच्चते. संस्काराने माणसाला दूध होतं. म्हणून आचरण श्रेष्ठ आणि रूढीचं पालन म्हणजे संसार होय. माणसाचं आचरण श्रेष्ठ झालं पाहिजे आणि आपल्या रूढीप्रमाणे चाललं पाहिजे. सगळ्याच रूढ्या चुकीच्या नाही आहे. ज्या सत्वगुणी रूढ्या आहेत, बुवा आमच्या घरी बारसं लहणं नाही, रूढी आहे. कारण काय, बारसं केल्यावर 2-3 बाळांचा मृत्यू झाला आहे म्हणून लहणं नाही. मग काय करायचं, नामकरण करायचं आणि जास्त फापट पसारा करायचा. हे आपल्या लक्षात नाही आहे. म्हणून काही लोकांकडे रूढी असते, डवाळे जेवण लहणं नाही, वा काहीतरी दुर्घटना घडल्या त्या दिवशी, दुर्घटना घडली म्हणून गणपती बसला नाही, कुळाचार बंद झाला. ही रूढी जी आहे ती आहे. काही लोकांकडे अशी रूढी असते की बा कोणी मेलं तर तिथे कपडे द्यायचे नाही, त्यांना जेवण द्यायचं नाही, रूढी आहे. तर ती पाळलीच पाहिजे. मग भले दुसऱ्याला सांगून करून घ्या पण तुम्ही करायची नाही. कारण त्याला कारण काहीतरी घडलेलं आहे. नाही तर आनंदाचे प्रसंग बंद करण्याची काही कोणाला सवय नसते. म्हणून त्यावेळेस संसार हा साधक आणि बाधक आहे. म्हणून जो न्यायनीतीप्रमाणे करतो त्याला साधून जातो
आणि काही लोक करायला जातात तर त्यांना बाधक होतं. म्हणून चर्चेतून दत्तांनी अनुसय मातेला 15 प्रश्नांचे उत्तरांचं कथन केलं आणि 16वा प्रश्न सांगताय बंधन म्हणजे काय. दत्तगुरू म्हणाले, प्राणी मात्राला जन्माला येऊन आपल्या हाताने आपलं नुकसान करतो, कारण मी आणि माझं या अहंकारात तो पडतो आणि त्याची बुद्धी खंडित करून घेतो, म्हणून तो बंधनात पडतो. सगळं माझं आहे, मी आणि माझं याच्यातच अडकून जातो आणि याकरता अतोनात प्रयत्न करत राहतो. अतोनात जसं एक प्लॉट असतो बघा, हा मुलगा म्हणतो मी इकडचा घेतो, बाप म्हणतो अरे काही करू नका, 2 पैसे जास्त येत आहे, हे विकून टाका आणि पैसे घ्या, त्याचं तुला काय घ्यायचं ते घे, तुला काय घ्या. जर त्यांच्या मताप्रमाणे केलं नसतं तर जन्मभर तिथे राहून त्यांनी काय केल्या असत्या. बस त्याला पुढचं दिलं, तो मोठा आवडता होता ना, चमचा होता ना, तो पुढे पुढे करत होता ना, हे जन्मभर त्या म्हाताऱ्याला ऐकून घ्यावं लागतं. त्याच्याकरता तो म्हणतो याला विका, ज्याने त्याने पैसे घ्या, आणि तू पूर्वेला घे का तू पश्चिमेला घे. कोण सुखी होतं? जो ते मोडून टाकतो तो सुखी होतो आणि जो मोडत नाही तो दुःखी होतो. अहो खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावरून भानगड आहे. तर त्याचं उदाहरण सांगतो, माझ्याकडे उदाहरण आहे. तर खालच्या मजल्यावर मोठा भाऊ राहतो आणि वरच्या मजल्यावर लहान. तेव्हा असं ठरलं होतं की मी लवकर म्हातारा होणार आहे, तू उशिरा म्हातारा. मग 6 महिने चाललं ते. 6 महिन्यानंतर असं ठरलं की बाबा तुझ्याकडे आणि आई तुझ्याकडे. म्हटलं दोन्ही एकत्र नको म्हणे, दोघांचं कोण करीन, एकेकाचं करायचं. पण आई इकडे यायचं नाही 15 दिवस बापाला भेटायला, आणि बापाने आईला भेटायला जायचं नाही. पाक कडक नियंत्रण झालं. मग 15 दिवसानं बाप वरती आणि आई खाली. शेवटी मी निर्णय केला की खाली आऊट हाऊस बांधायचं, तिथे दोघांना ठेवायचं, तुम्ही सकाळ संध्याकाळ ताट द्यायचं, म्हणजे 4 इंची भेट होत होती. ताट तुम्ही दोघांचे खाली आणायचे सुनेने, ते वरती येणार नाही. पडले तर तुम्हाला फ्रॅक्चर तर करावं लागेल. तेव्हा म्हातारी एकत्र राहिले. दोन्ही सुना, एक सून सकाळीच, पोरगा सकाळीच आणि एक पोरगा संध्याकाळी. मला निर्णय करावा लागला. जळगाव शहरातली गोष्ट आहे. त्यांना म्हटलं आऊट हाऊसमध्ये राहिलेलं चांगलं, पण 4 दिवसभर दिसतील नाही, तर हा भेटत नाही, तो भेटत नाही, ते सून भेटत नाही, तो नातू येत नाही. ही अशी परिस्थिती आहे. काय पाहते कसं हसून राहिलं ते, असं आहे ते. म्हणजे खालच्या दोन्ही वागवायचं नाही म्हणे, म्हणजे ते त्यांची ताटाटूट करायची. ते म्हणायचे ना, कुटुंब आणलं दादा, घर नसताना ते गटाण्याच्या चाळीत तरी चांगलं होतं म्हणे. असं आहे. ही जी संकल्पना आहे ही बदलली पाहिजे ना. कोणालाच सहाय्य करायचं नाही आणि लगेच म्हणता एकामेका सहाय्य करू, अवघा धरू, सुबंध. काय अवस्था होते बघा. विचारपट्टा आहे म्हणून देशोदेशीचे लोक भारताला महत्त्व देत आहे. उलट सगळ्यांशी संबंध झाले या 10 वर्षामध्ये, म्हणून सगळे देश यायला लागले फिरायला देशामध्ये. जेवढ्या देशांमध्ये फिरून झालं ते देशातले लोक अयोध्या पाहायला येत आहे. काय वाढलं? चलनवलन, उत्पन्न वाढलं, आदान प्रदान. म्हणून आपण आपल्या हाताने आता बंधन म्हणजे माता, पिता, बंधू, भगिनी, कांता, अपत्य, माझं घर, माझा संसार, माझं गाव, माझंच वर्णन, मी श्रेष्ठ, आमचंच गाव चांगलं, ही सगळी बंधनं आहेत. ही बंधनं कुठपर्यंत गोड वाटतात? तरुण अवस्थेपर्यंत. वृद्ध अवस्थेत बंधनं नको असतात. वृद्ध अवस्थेमध्ये बंधनं ही नको असतात. वृद्ध अवस्थेमध्ये उलट सगळ्यांमध्ये बसावं, सगळ्यांबरोबर जेवावं. पण मुलगाच असं म्हणतो त्यांना वाढून दे, मध्ये कटकट नको दे. एकदा खाल्लं की गेले तिकडे.
असं. कारण ही बंधनं जी आपण पाळली त्याच्या सवय लावून घेतली, त्यामुळे आता ती बंधनं नको होतात. मग आतापर्यंत ते तुमचं होतं आणि आता बंधनामुळे ते तुम्हाला नकोसं झालं. म्हणून हे माझं आहे, याच्याशिवाय मला होणार नाही, याच्याशिवाय मला करमत नाही, हे बंधन तुम्ही तुमचं टाकलं आहे. जसा तो कोळी आपल्या भोवती जाळं निर्माण करतो आणि शेवटी त्याच्यात अटकून नाश पावतो, त्याप्रमाणे इमे इमे माझे माझे याच्यामध्ये मी अटक. आणि 5 महिन्यात समजा आपल्याला मुलगी आहे, भावाला आपल्या तिच्या भावाला सांगायचं अरे ताईची चौकशी करत जा रे, आपण करतो. मग तो काय म्हणतो, तुम्ही आहे ना आम्ही घाल करू, आपण अटकून जातो आणि त्याला ती सवय राहत नाही. तुम्हीच करत होते ना, मग आम्ही काय पाहू आता. बरं तिलाही सांगत नाही आपण की तिच्याशी बोल, भाऊजाईशी बोल, भावाशी बोल, तुम्ही मी काय बोलीन. मग यामुळे कलह वाढतो आणि कलहामुळे आपण जास्त बंधनामध्ये पडत जातो, अटकत जातो. कोण अटकवतं, तर हा स्नेह आपल्याला अटकवतो. कोण कोणाला सांगताय, दत्तात्रय आईसाहेब अनुसयाला सांगताय, माझ्यासाठी वृद्धासाठी अहोरात्र प्रयत्नशील योग्य अशी बंधनं आहेत, ती मी आणि माझ्या वृद्धीसाठीच अहोरात्र आपण प्रयत्न करतो. ही जी बंधनं आहे, या बंधनांना अहोरात्र प्रयत्न करतच राहतो आपण. पुढे सुख मिळायला पाहिजे, पुढे सुख मिळालं, ते सुख नसतंच. कारण हे शरीर थकून गेलं की सुख नावाची गोष्टच नाही आहे ना. अहो, एका करवटीवर जास्त वेळ झोपलं म्हातारपणे किती दिवसभर दुखते, दुसऱ्या दिवशी या करवटीवर झोपले ती करवट दुखते. म्हातारपणाचं दुःख असंच आहे. एका पायावर दाबाव देऊन जास्त बसलं की त्याला मुंग्या येऊन जातात, याला दाबलं याला मुंग्या येतात. सुख सुख म्हणता दुःख ठाकून आले, सकळ भजन गेले चित्त दुश्चित झाले. मार टाळ आणला, खंजरी आणली, चिपळ्या आणल्या, पण बोटच वळत नाही. असं आहे. मोबाईल घेतला तोच विसरून जातो. बगीच्यामध्ये गप्पा मारायला बसले की उठले की चालले. काव केवढ्याचा होता, 30,000 बस. म्हटलं पहिली डबडी काय केली नाही, म्हणजे ते पोरीशी बोलता येत नव्हतं ना, हॅलो, त्याच्याकरता घेतली डबडी. काय बोललं नाही रे. बरं तिकडून निरोप चांगलाच येणार नाही ना, येतच नाही तो. इतक्या मोठ्या मुली झाल्यावर सुद्धा आपण किरकोळ दुःख आईवडिलांच्या कानावर टाकून ही बुद्धी त्यांना झालेली नाही. कशाला सांगत बसायचं, आमच्याकडे सगळ्यांना सर्दी झाली आहे, काही उमजत नाही, कोणी हाताखाली असतं तर बरं झालं असतं. चाललंय हे दोन्ही. आता का सर्दी होत नाही, अर्धा तिकीट लागतं, आणखी तिकडून आणले ते हे चालले अर्ध्या तिकिटाच्या नावाखाली. असं आहे की काही गोष्टी सोडल्या पाहिजे त्या, कारण ते आतोनात त्रास देतात. मग पहा तुम्ही, बरेच आजोबा नातवांना घेऊन बगीच्यात जाऊन करमणूक काढतात. ते पोरं बगीच्याची वेळ झाली की ऐकत नाही. यांनीच लावलं सवय, मला कुठे वेळ होता म्हणजे झालं. म्हणजे तुम्ही केलेलं काम तिने लगेच फटफटलं. त्यांच्यामुळे पोरं अनाडी राहिले म्हणे, उठले सुटले की बगीच्यात घेऊन जायचे. म्हणून शहाणे माणसं काय म्हणतात, बोलते माझ्याकडून होणार नाही, मी लागलं तर दुसरं काम भाजी आणून देतो, तुम्ही जा बगीच्यात. कारण तो रमत नाही ना तिथे. पडले जडले तर बाबाने नीट नाही सांभाळले.
असं आहे. आपल्याला जाऊच असते की मी घेऊन जातो, असे बंधनं पडत जातात त्या संसारात. आणि आपल्या हातून पराक्रम घडत नाही. आणि व्रत, जप, तप, दान, यज्ञ नाना प्रकारचे आचरण करतो आपण, पण संकल्पामुळे अटकतो. जप कसा करता करतोय? नातू परीक्षेत पास होण्याकरता, स्वतः करता नाही. आपण अटकत नाही. मनी प्लॅन लावला, पैसे आले, पण वायफळ खर्च केले तर कसे काय शिल्लक राहतील ते? तर हे तुम्हाला सर्वज्ञ ज्ञान जेव्हा असेल तेव्हा त्या ज्ञानाने काही उपयोग होईल. तर जोपर्यंत सर्वज्ञ ज्ञान नाही तोपर्यंत उपयोग नाही होत. कारण द्रव्य हे संकटकाळी अमृत ठरतं, आणि नसलं द्रव्य तर माणसाला यातनाच भोगाव्या लागतात. म्हणून द्रव्याला अमृत रूपात ठेवायचं. पहा तुम्ही त्या एस टीला सुद्धा संकट काळचा एक दरवाजा करून ठेवतात उलटा, कारण त्याच्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. तसं अर्थव्यवस्था आहे. संकटाच्या वेळात अर्थाची किंमत होते आणि ते अमृतरूप होतं. म्हणजे आपल्याला जास्त चिंता पडत नाही. म्हणून त्यावेळेस बंधनाची व्याख्या स्पष्ट झाली. दत्तगुरूंनी त्यातून सुटण्याचा मार्ग कथन केला. एक दृष्टांताचं वर्णन. संकल्प, विकल्प, विधान हेच बंधनाला कारण आहेत. म्हणून माणसाने संसारामध्ये जास्त संकल्प आणि विकल्प करायचे नाही. विकल्प नवऱ्याचा सोडी याला म्या संग, आईचा जो ओगवा मागेन. म्हणून समजावून सांगितलं. आणि दत्तगुरूंनी 17वा प्रश्न म्हणजे मोक्ष काय याचं विस्तार वर्णन सुरू केलं. नरदेह प्राप्त झाल्यावर प्राणी सदैव स्वहितात विचारात मग्न असतो. मनुष्य लग्न झाल्यानंतर किंवा नरदेह प्राप्त झाल्यानंतर आपल्या हिताच्या विचारामध्ये मग्न असतो. स्वहित साधण्यासाठी त्याला जर याच्यातून कचाट्यातून सुटायचं असेल तर स्वहित साधण्यासाठी त्याला ज्ञान म्हणजे ज्ञान मिळवण्याचा पुढे जे ज्ञान मिळवलं आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे स्वाध्याय. आणि आपलं शरीर चांगलं राहण्याकरता योग साधनं केली. आपल्याला सगळ्यांना योग नाही तर व्यायाम मात्र केला पाहिजे. शरीराची हालचाल अत्यंत आवश्यक आहे. म्हणून क्षत्रियाला रोज व्यायाम आहे. नाही व्यायाम तर पायी फिरणं हे साधन केलं पाहिजे. पण हे विज्ञान असं आहे की पायी चालणाऱ्याला चालू देत नाही. पहा तुम्ही काय चालणार पाहिजे. शेवटी बगीच्यामध्ये फिरायची व्यवस्था करायला लागली. आता एक म्हातारा माणूस आपल्या गच्चीवर फिरवता. एक वत्सला काकू गेली, बाबा घराला फेऱ्या मारू नये, घर फेऱ्यात पडतं. म्हातारा उतरला आणि प्रभात कॉलनीत फिरायला लागला. मारली ठोस, दोन्ही पाय दोन्ही हात चिप्पट. पा कसा चांगला संरक्षण मारत होतं. हे वत्सला काकू फार वाचक्या, हे भलत्याच वाचक्या झाल्या. त्या व्हॉट्सअपवर ऐकलं की सांगितलं त्यांनी, अरे वेड्या हो, असं नाही आहे. आपलं शरीर कोणत्या रूपाचं आहे त्याच्यावर या गोष्टी करायच्या. प्रभात कॉलनीतच पडले ते, दोन्ही पाय दोन्ही हात. दुसऱ्याच्या घरी तुमचे देव घर चुकीचं आहे, तुमचं अमुक चुकीचं, गुपचूप बसा ना. जेवढी जागा आहे तेवढ्यात देव कसाही देव भोळ्याचा सुद्धा आहे. पण इतके लचांड सुरू झाले. राम तुळस ठेवली तुम्ही, कृष्णच तुळस पाहिजे. काही भागामध्ये कृष्ण तुळशी असतात, काही भागामध्ये राम तुळशी असतात. तुम्ही काश्मीरकडे गेले तर तिकडची तुळस वेगळी आहे. तुळशीमध्ये जो गुण आहे तो महत्वाचा आहे.
ती कायम प्राणवायू सोडते. मग तुळशीपासून गुण काय घेतला पाहिजे? घरात स्वच्छता ठेवणे. तुमच्या घरात सगळं घाण असेल तर प्राणवायू चांगला निर्माण होणार. बेसिंग, संडास, बाथरूम, झोपण्याचं ठिकाण हे स्वच्छ पाहिजे, तेव्हा वातावरण प्रसन्न राहतं, नाही तर राहतच नाही. म्हणून नरदेह प्राप्त झाल्यावर माणसानं सदैव स्वविचारात मग्न पाहिजे. स्वहित साधण्यासाठी ज्ञान अभ्यास योग मार्ग करावा. विवेक, आत्मज्ञान आणि तत्वज्ञान याच्यात व्यस्त असावं. की आत्म्याचं ज्ञान काय आहे, तत्वज्ञान काय आहे, सत म्हणजे काय. आणि जर जे समजत नसेल ते सद्गुरूला शरण जाऊन विचारून घ्यावं आणि बोध घ्यावा. बोध हा म्हणजे स्वहित आहे. सद्गुण भक्तीमध्ये वाढवावे. जर आपल्यामध्ये सद्गुण येत नसेल तर भक्ती करावी. भक्तीने माणसामध्ये सद्गुणाची वृद्धी होत जाते. म्हणून शरण शरण हनुमंता तुम्हा आलाव रामदूता, भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. ज्या हनुमंतानं ईश्वराची भक्ती केलेली आहे त्या ईश्वराची भक्ती त्या हनुमंताजवळ मागायला सांगितली, कारण ते भक्तीचं दैवत आहे. अशा प्रकारे सद्गुणानं भक्तीत मग्न व्हावं. सर्वव्यापी ईश्वराला नतमस्तक व्हावं. सर्वव्यापी परमात्मा सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. त्यातून प्राप्त होणारी अनुभूती म्हणजे मोक्ष. आणि असं आपण ही भक्ती करत असताना यातून आपल्याला जे प्राप्त होतं ते मोक्ष, म्हणजे अंतिम आपलं कोणामध्ये मन राहत नाही. अनुभूती मिळाल्यावर सद्गुरूची प्रार्थना करावी आणि सद्गुरूला साकडं घालावं की माझं मन शुद्ध होईपर्यंत माझी भावना तुम्ही जोपासा. मन कसं झालं पाहिजे? शुद्ध. मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोड चिंता भवाची. तुम्ही काय करा, आमच्या मागे जे भवबंधनं लागलेले आहेत ते भवबंधनाची, त्या भवबंधनामुळे आमच्या मनामध्ये चिंता उत्पन्न झालेली आहे. ती चिंता दूर करा. कारण चिंता ही माणसाला सतत सतवते. मग आता ही चिंता कमी करायची आहे. हिचं सतवणं कमी झालं तर याला काय उपाय आहे? तर सतत ईश्वराचं चिंतन करत राहिलं की चिंता कमी होते. म्हणून चिंतनाची जोडी हाच लाभ घडोघडी. तुम्ही बैसोनिया चित्ती मज जागवावे हरी. सुरुवातीला नाही मन लागणार आपल्याला जपामध्ये, वाचनात लागणार, प्रयत्न करत राहील. हळूहळू मन लागून जाईल आणि भवबंधनं तुटून जातील. सततम चिंतयामी. म्हणून सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, सर्वात्मक असलेली भावना केली पाहिजे. त्यानंतर सुख म्हणजे काय ते ऐक. त्या योगानं आपण सत्याचं आचरण करत गेलं की सुख निर्माण होतं आणि असत्याचं आचरण करत गेलं की दुःखात आपण अटकत जातो. म्हणून सत्य असत्य दोन प्रकार सांगतो. जन्मजन्मांतराचं सुख म्हणजे नरदेह. अनेक जन्माचं सुख आपल्याला प्राप्त झालं म्हणून आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला आहे. दुर्लभो मानव देहो. हा मानवाचा देह जो आहे तो दुर्लभ आहे. पण हा दुर्लभ मिळाल्यानंतर आपण मायेतून उत्पन्न होणारे असल्यामुळे मायेच्या सुखाला आनंद मानतो. कारण आपली जी उत्पत्ती आहे ती मुळामध्ये मायेत झालेली आहे आणि मायेत झाल्यामुळे आपण मायेतल्या सुखाला आनंद मानतो. पण आनंद काय सांगितला तर सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचं आगर जे आहे ते ईश्वर सांगितलेलं आहे. म्हणून दत्तांनी ज्याला आपण सुख मानतो ते नाना प्रकार कथन केलं आहे. प्रत्यक्षात ते सुख नसतं, ते कळत नाही, त्याचा जन्म वाया गेला असं मानावे. दान धर्म यज्ञ हे सत्कृत्य आहे.
दान करणं, धर्म करणं, यज्ञ करणं हे सत्कृत्य. याच्याने काय होतं, आपली बुद्धी सुधारते, पण शांतीने मिळत. आपण जी उपासना करू, गीता वाचू, भागवत वाचू किंवा ऐकू, याच्याने समाधान प्राप्त होतं. म्हणून यज्ञ यागादी व्रत ही धनाची आहे. धन असलं तर होतं, तर धन होतं, पण मन मात्र सगळ्या ठिकाणी लागतं. म्हणून उपासना करताना मनापासून उपासना केली पाहिजे. म्हणून समर्थांनी एक श्लोक लिहिला आहे, मना सज्जना भक्तिपंथे सिजावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडोन द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करा. जय जय रघुवीर समर्थ. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली मस्तकी तो जाणा ठेविला.